मध्यरात्री तरुणाला मारहाण करणाऱ्या कोयता गँगला कोतवाली पोलिसांच्या गस्ती पथकाने पकडले असून तरुणाने फिर्याद न दिल्याने पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। चौघांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून स्कॉर्पिओ आणि 4 कोयते असा 7,02,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अंमलदार अविनाश वाघचौरे यांनी फिर्याद दिली आहे। किरण बापू जरे, नितीन मारुती जायभाय, सोमनाथ ब्रह्मदेव वायभासे, स्वप्नील विठ्ठल वारे यांना पकडण्यात आले असून त्यांचे साथीदार पवन दीपक पवार आणि आकाश दिवटे पसार झाले आहेत। शनिवारी पहाटे शुभम संजय आरक यांना शक्कर चौक येथे स्कॉर्पिओ वाहनातील 6 जणांनी मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल आणि रोकड काढून घेतली होती। तशी तक्रार देण्यासाठी आरक हे कोतवाली पोलीस ठाण्यात आले होते। त्यांनी पहाटे तक्रार न देता दुसऱ्या दिवशी तक्रार देण्यासाठी येतो असे पोलिसांना सांगितले। पोलिसांच्या रात्र गस्त पथकाला माहिती मिळताच त्यांनी शक्कर चौकात धाव घेत किरण बापू जरे, नितीन मारुती जायभाय, सोमनाथ ब्रह्मदेव वायभासे, स्वप्नील विठ्ठल वारे यांना पकडले। त्यांच्या ताब्यातून स्कॉर्पिओ आणि 4 कोयते जप्त करण्यात आले आहेत। दरम्यान तक्रारदार आरक आणि मारहाण करणारे यांच्यातील वाद आपसात समझोता करून मिटला असल्याने पोलीस अंमलदार वाघचौरे यांच्या फिर्यादीवरून 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।